नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी स्वाती पोकळे निचत. तर एम-पी-एस-सी ॲस्पिरंटसाठी आणि 10th जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर इकोसिस्टीम हा जो महत्त्वाचा भाग आहे आपल्या एन्व्हायर्मेंटचा, यावर प्रश्न विचारतात. तर इकोसिस्टीम म्हणजे काय? तर इकोसिस्टीम म्हणजे आपल्या सभोवताल म्हणजे आपल्या एन्व्हायर्मेंटमध्ये जे जे फॅक्टर्स आहेत, वेदर इट मे बी बायोटिक ऑर अबायोटिक. आता बायोटिक फॅक्टर म्हणजे काय? तर असे फॅक्टर्स जे जिवंत आहेत म्हणजे अलाईव्ह आहेत. आणि अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? की असे फॅक्टर्स जे नॉन अलाईव्ह आहेत किंवा निर्जीव आहेत, त्यांना अबायोटिक फॅक्टर असं म्हणतात. तर वातावरणामध्ये म्हणा किंवा ह्या एन्व्हायर्मेंटमध्ये म्हणा, खूप जास्त प्रकारचे जीवजंतू राहत असतात. तसंच आपण पण याच एन्व्हायर्मेंटमध्ये राहतो. प्राणी, पक्षीसुद्धा याच एन्व्हायर्मेंटमध्ये राहतात. तर इथलं जे एन्व्हायर्मेंट आहे, अ, जे बायोटिक असो की अबायोटिक असो, या दोन्हीची आवश्यकता प्रत्येक सजीवाला असते. तर ह्या सगळ्यांचं मिळून आपली इकोसिस्टीम बनते. तर इकोसिस्टीममध्ये पाणी येतं, हवा येतं, त्यानंतर त्याच्यामध्ये वेगळे-वेगळे फॅक्टर्स येतात. म्हणजे वेगळ्या-वेगळ्या वनस्पती, म्हणजे वनस्पतीमध्ये पण खूप सारे प्रकार असतात. त्याचप्रमाणे जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. मायक्रोब्स, ठीक आहे, जे एन्व्हायर्मेंटलाचं शुद्धीकरण करण्याचं काम करतात. तर हे सुद्धा खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. तर ह्या इकोसिस्टीममध्ये बिघाड होऊ नये म्हणून मानवानी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. कारण की माणूसच इकोसिस्टीममध्ये बदल करू शकतो किंवा आणखी काय करू शकतो, तोच हे जे इकोसिस्टीम आहे त्याला डिस्ट्रॉय करू शकतो. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हे प्लांट्स आहेत, ते इकोसिस्टीममध्ये फूड प्रोडक्शनचं काम करतात. आता फूड प्रोडक्शनचं काम करतात, तर हे जे प्लांट्स आहेत त्यांनासुद्धा अन्नाची गरज असते. तर सनपासून जो सनलाईट मिळतो, तर त्यापासून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कार्बन डायऑक्साईडचा यूज करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्याचप्रमाणे स्वतः पण त्याचा फायदा घेतात आणि जे प्राणी आहेत किंवा ह्युमन बीइंग्स आहेत ते पण डिरेक्टली प्लांट्सवर डिपेंड आहेत. आता हे जे इकोसिस्टीम आहे यामध्ये एक चक्र चालत असतं. आता हे जे चक्र म्हणाल तर कसं? तर जे प्लांट्स असतात, ते शेल्टरसुद्धा असतात वेगळ्या-वेगळ्या प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी, बरोबर. तर होतं काय, की सपोज आता जे डेड ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे डेड जीवजंतू असतात किंवा जे डेड प्लांट्स असतात, ते सुद्धा काय होतात, जमिनीमध्ये कुजतात. तर हे कुजवण्याचं काम कोण करते? मायक्रोब्स. आता हे जे मायक्रोब्स आहेत किंवा हे फंगी वगैरे आहेत, तर याच्यामुळे हे जे मेलेले जे घटक आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करतात आणि ह्या डिकम्पोजिशनमुळे जे न्यूट्रिएंट्स वगैरे रिलीज होतात, तर त्याच्यामुळे जमिनीची फर्टिलिटी वाढते आणि फर्टिलिटी वाढल्यामुळे ती जमीन सुपीक होते. आणि त्यानंतर जेव्हा आपण प्लांटेशन करतो किंवा ॲटोमॅटिकली एखादं प्लांट जर उगवलं त्या जागेवर, तर त्याला पुष्कळ सारे न्यूट्रिएंट्स त्याच्यापासून मिळतात. म्हणजेच हे जे आहे एक चक्र असतं. जसं आपण प्लांट्सकडून अन्न घेतो. अन्न घेतल्यानंतर मग जे इकोसिस्टीममध्ये वेगळ्या-वेगळ्या अन्नसाखळ्या असतात. जसं प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर असं आपण त्याला म्हणतो. तर हे जे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे सपोज आता प्रोड्युसर झाले आपल्या इकोसिस्टीममधले प्लांट्स आणि प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे कोण झाले? सपोज आता बकरी वगैरे झाल्या किंवा मेंढ्या, शेळ्या किंवा इतर जे हर्बिव्होरस ॲनिमल्स आहेत. आता हर्बिव्होरस म्हणजे काय? जे शाकाहारी आहेत, तर ते प्लांट्सपासून मिळालेलं अन्न खातील किंवा झाडाचे पानं वगैरे खातील आणि त्यानंतर हे जे
नेक्स्ट इकोसिस्टीममधले म्हणजे सेकंडरी इकोसिस्टीममधले जे हे प्राणी आहे म्हणजे फूड चेन आहे, तर त्या सेकंडरी जे ॲनिमल आहे ते प्रायमरी कन्झ्युमरला खातील. म्हणजे सपोज वाघ जो आहे तो शेळीला खाणार, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग हा जो हे जे काय म्हणतात त्याला कार्निव्होरस, ठीक आहे. तर कार्निव्होरस जे ॲनिमल्स आहेत, तर ते ॲनिमल्स मेल्यानंतर मग त्यांचं काय होणार, डिकम्पोजिशन होणार. आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यापासनं म्हणजे जे ऑर्गॅनिक एलिमेंट म्हणतो आपण त्याला, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन असतो, तर ते सगळे सगळे जे काय म्हणतात त्याला, अ, ज्याच्यामध्ये कार्बन असतो, तर त्याला ऑर्गॅनिक पदार्थ असे म्हणतात. आणि ते सडल्यानंतर किंवा कुजल्यानंतर जे पदार्थ रिलीज होतात, ते इनऑर्गॅनिक असतात. तर त्याच्यामधून वेगळ्या-वेगळ्या गॅसेस बाहेर पडतात आणि हे जे मायक्रोब्स असतात, जे वातावरणाला शुद्ध ठेवण्याचं काम करत असतात. तर त्यांच्यामुळे हे सगळे महत्त्वपूर्ण घटक तयार होतात आणि ते परत प्लांट्सला मिळतात. मग परत प्लांटला मिळाल्यानंतर त्यांची चांगली ग्रोथ होते आणि अशा प्रकारे एक चक्र आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सुरू राहत असतं. तर हा झाला इकोसिस्टीमचा आपल्याला होणारा फायदा. थँक यू.